नमस्कार मित्र. मी बरेच दिवसानंतर आता व्हिडिओ परत टाकतोय. कारण माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळं किंवा काही बऱ्याच अशा अडचणी आल्यात की त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही किंवा मला बनवता आलं नाहीत. पण आता परत आपण आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे की रेड नेपियर, जे ऑस्ट्रेलियात जे रेड नेपियर आहे ते शेळ्यासाठी आपल्याला चारा म्हणून खरंच समजा टाका परवडतंय का. मी पण असंच बरेच वेळेस म्हणलं असेल किंवा मी बरेच जणांचे असे व्हिडिओ बघितलेत की शेळ्यासाठी जर चारा लावायचा असला तर लोक म्हणतात की रेड नेपियर लावा, किंवा रेड नेपियर समजा बऱ्याच जणांना असं सजेस्ट केलेलं असते. असा सांगण्याचा उद्देश असा आहे की रेड नेपियर आपल्याला खरंच शेळ्यासाठी लावा परवडते का. म्हणजे मी इथे या शेतामध्ये अगोदर रेड नेपियर लावलं होतं. तर एक रेड नेपियरचं तुम्हाला एक काय म्हणते ते बेच चेक दाखवतो मी. रेड नेपियरचा नेमका चारा नेमका आहे कसा. आता लांबून लोकांनी दाखवल्यामुळं किंवा मी पण दाखवलं असेल, रेड नेपियर चारा मोबाईलवर पाहायला किंवा असा खूप भारी वाटते समजा माणसाला. असं दिसायला एकदम लसलशीत, चा कलर वगैरे पाहून की कोणाला पण असं वाटतं आपण हे लावावं. पण रेड नेपियरचा प्रॉब्लेम असा आहे, आता तुम्हाला बुडात दाखवतो मी तिचं एक बीच दाखवतो. बीची जर तुम्ही जर पाहिली रेड नेपियरची ध्यान करून तर एकदम याला एकदा असं फुटवेचे एकदम असे तुरळक निघतात, असे लई असे बीचला असं खाली लाट निघत नाही. आणि ही जर तुम्ही जर पाहिली आता तर रेड, आता हे पहा नेमकं समजा हात दीड हात हे झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी काळी जर तुम्ही जर पाहिली तर ही काळी एकदम अशी हार्ड आहे, अशी एकदम. लोक म्हणतात लई लुसलुशीत चारा आहे, लुसलुशीत चारा, पण ही काळी एकदम अशी हार्ड होती. आणि हार्ड झालेली काळी काय आहे, शेळ्याला सरासरी खाता येत नाही. आता हे गाई म्हशीसाठी ठीक आहे, गाई म्हशी याला खाऊ शकतात. आता तुम्ही जर याची हे पाहिली साईज जर पाहिली एकदम साईज बारीक आहे. आता लोक म्हणतात बारीक साईजचे जर समजा जर चारा असला तर शेळ्याला खायला सोपं जाते किंवा शेळ्या त्याला खातात. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की ही काडी माझ्या शेळ्याने कवाच खाली नाही. आता हे पाहू शकता तुम्ही, ही रेड नेपियर आहे. हे पहा तुम्ही, इथे इतकं जबर आहे की याला शेळ्या कवाच खाऊ शकत नाहीत. तुम्ही जर हे जर पाहिलं तुम्ही तर कोणी सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो हे लय असं खूप हे चिवटन असं एकदम असं कडक याची क्वालिटी अशी. याला खाऊ शकत नाही जनावर. आपली शेळी तर याला काहीच म्हणजे खाणारच नाही. तुमची गाय म्हैस हे खाऊ शकते पण शेळी खाणार नाही याला. आणि हे कसं नेमकं याचं फुटव्याची संख्या एक तर सगळ्यात कमी राहते. आणि असं याचे बारीक बारीक याच्या काढे निघतात. तुम्ही ज्यावेळेस समजा पहिल्या वर्षी ज्यावेळेस लावता त्यावेळेस त्याचं प्रोडक्शन चांगलं येते. पण दोन वर्षानंतर याचं प्रोडक्शन एकदम असं, याची कंडिशन एकदम खराब होऊन जाते. तुम्ही पाहिलं असेल याला तुळक कुठून कोणती सारे थेने खाली ते. बरं असं नाही की समजा याची या रानामध्ये चाऱ्याची सोय नव्हती, काही नाही. याला व्यवस्थित नाही असं याचं 2 सऱ्यामधलं अंतर आणि हे असं व्यवस्थित केलं होतं. मी तर सगळे हे रान आता तोडून टाकले आहे. सकाळचा समजा टाईम आहे आणि समजा रान मी आता मोल्डेज आहे. हे पहा तुम्हाला दाखवू शकतो मी. हे पहिले जे समजा हे होते ह्या अशा निबर काढ्या होत्या. आता मी हे वर्षभरापासून चारा तोडून टाकत होतो. हे कालच मी फुकून दिले समजा. हे इथं असं बरं तिथं असं सगळं असं ढीक सांगायला होता. इथं असं समजा हे टाकून हे जे काड्याचे खालचे राहता हे समजा तोडून टाकायचं. नंतर असं हे काल मी फुकून दिलं. हे लय खराब याची कंडिशन. म्हणजे मला तरी असं वाटलं नाही की आपण यातून मला चाऱ्याचं प्रोडक्शन कवाच इथं बरोबर निघालं नाही. हे पहा एकदम याची चाऱ्याची जी समजा जितकं प्रोडक्शन आपल्याला जे निघायला पाहिजे का ते यातून निघत नाही. जसं म्हणावं तसं हे चारा शेळ्यासाठी तरी मला वाटत नाही बरोबर समजा आपण याचं प्रोडक्शन आपल्याला भेटायला म्हणून. आणि सगळ्यात मेन कसं आहे, आता हे सध्या समजा जरा ताणल्यामुळं हे तोडण्यासाठी माझ्या जरा भिजलं नाही. ते जाऊन बुजून समजा रान जरा माझ्या वाळू दिले चारा मोडण्यासाठी. पण हे जे चाऱ्याची क्वालिटी आणि याची जी क्वांटिटी आहे ते काय म्हणतो ते लय खूप कमी आहे. आणि तुम्हाला जसं पहिल्यांदा दाखवलं की बुडातून बारीक काढ राहते. मग आता अशी बुडातूनच आता नेमकंच पहा. आता वरी हातभर आणखीन गेलं नाही याला. आता खाली यानं लगेच कांड धरलं याला हे. आणि कांड तुम्हाला जसं सांगितलं तसं हे असं एकदम कडक राहते शेळ्याला खायला. शेळ्या जेव्हापासून मी समजा शेळ्याला टाकायलो तेव्हापासून शेळ्यानं ही काडी कवाच खाल्ली नाही शेळ्यानं. ही जी आपण ही जी कांडी पाहत आहे ही कांडी शेळ्यानं कवाच खाल्ली नाही. याच्यापेक्षा तुम्ही दुसरा चारा कोणताही लावू शकता. विनाकारण कसं आहे लावून ज्या माणसाकडे समजा मोठे जनावर होतं
गाई म्हशीसाठी हे चारा चालतं समजा. आणि याचा मेंटेनन्स खर्च खूप जास्त आहे, कारण हे गवत असं पातळ निघाल्यामुळे याच्यामध्ये हे दुसरं तणकट जास्त निघाले. हे 3-3 बार याला निंदून काढायचं. परत आता याच्यासोबतच मग आपलं इंडोनेशिया जे स्मार्ट नेपियर म्हणतो आपण ते लावलं होतं. पण याच्यापेक्षा स्मार्ट नेपियरची क्वालिटी खूप चांगली आहे, कारण हे आता हे नेहमो सोबतच आहे. पण तुम्ही पाहू शकता एक बेस पाहू शकता हे स्मार्ट नेपियरचं. आता हे एक बेस आहे. या स्मार्ट नेपियरची क्वालिटी खूप चांगली आहे. आता हे गवत लावून मग कमीत कमी मला आता 6 ते 7 वर्ष होत असतील. पण याची क्वालिटी आणि याची जी फुटव्याची जी संख्या आहे खूप नंबर एक आहे. याला पण मी भिजल नाही बरं दिवसापासून, कारण आमचा ऊस जाऊ लागला त्याच्यामुळे इकडं रस्ता खराब होलेला, त्याच्यामुळे मी याला हे केलं नाही, भिजल नाही. पण तरी पण याची फुटवी पहा तुम्ही, याची फुटवी पाहू शकता तुम्ही, एकदम असे दाट. आणि या गवतामध्ये एक सांगायचं सगळ्यात मेन म्हणजे यात दुसरं कोणतंच गवत निघत नाही. या गवतामध्ये आपला मेंटेनन्सचा खर्च बिलकुल झिरो असल्यासारखा आहे. याला तुमचं याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते तुम्ही मला सांगू शकता. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही मला सांगू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.